मुंबईला गेल्यापासून ना चेहरा खूप खराब झाला आहे माझा. खूप 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 म्हणजे एवढे पिंपल्स वगैरे आहेत ना, हे कधीच मला म्हणजे एवढे नव्हते. आणि आता खूपच असं चेहरा ना असं म्हणजे एकदम खरबड खरबड झाला आहे. हे पिंपल्स हे एवढेसे. आणि सगळं लावते मी, म्हणजे सनस्क्रीन वापरते, मॉइश्चरायझर वापरते, तरी असं झालं आहे. कदाचित टेन्शनमुळे झालं असेल ना. माणसाला जेव्हा टेन्शन असतं ना, कितीही काही लावा, कितीही काही खावा, ते चेहऱ्यावर येत नाही. आणि तो खुश असला ना आतमधून, तर काही लावायची गरजच नाही, आपोआप चेहऱ्यावरती ग्लो येतो. तुमचं काय म्हणणं आहे? मला तर असंच वाटतं. कारण जेव्हा मी खुश असते ना, तेव्हा असं एकदम चेहरा असा माझा ग्लोई ग्लोई दिसतो. आणि जेव्हा टेन्शनमध्ये असते ना, चेहरा डल पडतो आणि काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स येतात. म्हणजे असं एकदम कसं फूल जेव्हा असं एकदम फुलतो तर किती छान वाटतं. आणि 2-3 दिवसानंतर त्याला ठेवल्यानंतर ते असं एकदम पूर्ण हे होऊन जातं. तसंच चेहरा होतो जेव्हा टेन्शन असलं की. चेहऱ्यावरती ते असे एकदम वेगळंच काहीतरी दिसणार, वेगळंच असं, काय माहिती का. असं वाटतं टेन्शन घ्यायचंच नाही. कशाला घ्यायचं टेन्शन? जे होईल ते होईल. पण काय करणार? दिवसभर जरी विचार नाही केला ना, तरी रात्री झोपताना विचार येतात. तुमच्यासोबत पण होतं का असं? माझ्यासोबत तर नेहमीच आहे. कधी संपणार माहीत नाही. चाललं आहे आयुष्य असंच ढकलत ढकलत, विचार करत करत